कोणत्याही गोष्टीचा योग आल्याशिवाय ती गोष्ट घडत नाही किंवा देवाचं बोलावणं आल्याशिवाय देवाचं दर्शनही होत नाही. आणि अगदी झालंही तसंच. प्रभू रामचंद्रांचं बोलावणं आलं आणि आम्ही तिघी बहिणी एका सकाळी 6 वाजता कोल्हापूरहून निघालो. ते बरोबर 8 वाजता चाफळच्या राम मंदिरात पोहोचलो. हे राम मंदिर सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आहे. मंदिर उत्तर मांड नदीच्या तीरावर वसलेलं आहे. या मंदिराची स्थापना श्री समर्थ रामदास स्वामी यांनी केलेली आहे. सकाळची प्रसन्न वेळ, पक्ष्यांची किलबिल, चारी बाजूला झाडी आणि त्यात वसलेलं श्रीराम मंदिर. जय जय रघुवीर समर्थ. मंदिराच्या समोरच म्हणजे श्रीराम मूर्तीच्या समोरच बाहेरच्या बाजूला दास मारुती आहे. रामदास स्वामींनी एका रात्रीत 11 मारुतींची स्थापना केली. त्यापैकी 3 मारुती चाफळमध्ये आहेत आणि त्यातलाच हा एक दास मारुती. या मारुतीची अशी कथा सांगितली जाते की ज्या वेळेला अंगापूरच्या डोहातून श्रीराम मूर्ती सापडली त्याच वेळेला मारुतीरायाने समर्थांना दृष्टांत दिला आणि आपली मूर्ती श्रीरामांच्या मूर्तीच्या समोर स्थापन करण्यास सांगितले. या मारुतीची मूर्ती ही अतिशय सुंदर आहे. डोळ्यात लीनतेचे भाव आहेत, हात जोडलेले आहेत आणि नेत्र समोर असलेल्या श्रीरामांच्या चरणावर विसावलेले आहेत. या विनम्र भावामुळे या मारुतीला दास मारुती संबोधले जाते. या मारुतीच्या मंदिराच्या बरोबर मागे श्री गणेशाची मूर्ती आहे. या दास मारुतीच्या समोरूनच पायऱ्या चढून गेलं की श्रीरामांची मूर्ती आहे. 1648 साली समर्थ रामदासांनी या मंदिराची स्थापना केली. या मागची कथा अशी आहे की मांड नदीच्या कुंभार डोहापलीकडे चाफळच्या गावकऱ्यांनी समर्थांना राम मंदिरासाठी जागा दिली. ही जागा खरं तर स्मशानभूमीची होती, पण समर्थांच्या प्रेरणेने भाविक गावकरी समर्थ शिष्य यांनी ती साफसफाई करून सुंदर बनवली आणि तिथेच राम मंदिर उभारण्यात आले. राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं, पण समर्थांना मनासारखी मूर्ती मिळेना. पण श्रीरामांनीच समर्थांना दृष्टांत दिला आणि सांगितलं की जवळच असलेल्या अंगापूर येथील कृष्णा नदीच्या डोहात असलेल्या राममूर्तीची प्रतिष्ठापना चाफळच्या मंदिरात करावी. तेव्हा समर्थांनी स्वतः अंगापूरच्या डोहात उडी मारून अतिशय सुंदर आणि रेखीव अशी रामाची मूर्ती बाहेर काढली आणि तिची स्थापना चाफळच्या मंदिरात केली. नाममुखी ज्याचे त्याला पुनर्जन्म
सध्याचं हे मंदिर पुनर्बांधणी केलेलं मंदिर आहे. 1967 साली भूकंपामुळे मंदिर खिळखिळं झालं. यावेळेला मुंबईचे उद्योगपती अरविंद शेठ मफतलाल यांनी चाफळला भेट दिली आणि मंदिर पुनर्बांधणीचा संकल्प सोडला. 1972ला मंदिराचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. अतिशय देखणं असं मंदिर उभं राहिलेलं आहे. दुपारच्या वेळेस या मंदिरामध्ये येणाऱ्या सर्व भक्तांना प्रसाद स्वरूपात भोजन दिले जाते. दुपारची आरती ही नियमित असते. मंदिराच्या एका बाजूला समर्थांची ध्यान गुंफा आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला कॅन्टीनची सोय आहे. तिथे चहा, कॉफी, नाश्ता आणि जेवणाची सुद्धा सोय होऊ शकते. श्री राम मंदिराच्या मागे 100 मीटरवरती एका उंच जागी रामदास स्वामींनी बांधलेले आणखी एक मंदिर आहे. मंदिरात असलेली मारुतीची मूर्ती रौद्र मुद्रेत आहे. मूर्ती सडपातळ असून पायाखाली दैत्य आहे. ही मूर्ती आहे वीर किंवा प्रताप मारुतीची. सुमारे 8 फूट उंचीची ही मूर्ती खूप सुंदर आहे. समर्थ रामदासांनी याच मारुतीला उद्देशून प्रसिद्ध मारुती स्तोत्राची निर्मिती केली असे सांगतात. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती किंवा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू अशी शब्दरचना या मूर्तीला चपखल बसते. चाफळ परिसराचे संरक्षण कवच म्हणजे हा मारुती, म्हणून याला प्रताप मारुती किंवा वीर मारुती असे म्हणतात. कैवारी हनुमान कैवारी हनुमान आमचा कैवारी हनुमान पाठी असता तो जग जेठी पाठी असता तो जग जेठी वर कडकाय गुमान वर कडकाय गुमान कैवारी हनुमान. त्यानंतर आम्ही गेलो तिथूनच 1.5-2 किलोमीटरवर असलेल्या शिंगणवाडीला तिसरा मारुती बघायला. अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर. सभोवताली खूप झाडी आणि अतिशय आल्हाददायक अशी हवा होती. आणि हा आला खडीचा मारुती. आहा, काय सुंदर परिसर आहे. रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले ती तेव्हा तिकडे पवन चक्कीकडे दाखवा. एक मिनिट. 11 किलोमीटरवर का? 11 किलोमीटरवरती रामगड म्हणून आहे. तिथे शिवाजी महाराज रामदास स्वामींची पहिली भेट झाल्या. स्मारक आहे इथे खाली. बर. तिथून गेले होते, वर गेले होते. ते रामगड आहे, तिथे मूर्ती आहे त्या. बर. रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांनी पाणी मागितलं म्हणून रामदास स्वामींनी कुबडी मारलेली आहे तिथे. बर बर. 12 महिने पाणी चालू असते. होय. ते 11 किलोमीटर वर आहे. आणि त्या डाव्या साईडला उलटा धबधबा आहे. वर नाही, त्या ह्याला वरती वरपर्यंत गाडी जाते. त्या पवन चक्कीपर्यंत गाडी जाते. होय. हा, बर. त्या पवन चक्कीपर्यंत गाडी जाते. फक्त थोड्या पायऱ्या उतरा. आता मोबाईल माझा राहिला नाही तर मोबाईल मध्ये हाय ते दावला असतो तुम्हाला, पण तो राहिला चार्जिंग जाते घरात. होय नाही. बर बर. हा, त्याच्यामुळे नाही तुम्हाला दाखवत असतं मी पोस्टमध्ये. म्हणजे रामदासांची आणि शिवाजी महाराजांची इथे झाली. हा, शिंगणवाडी. नाव काय? सिंगणवाडी. बर. खडीचा मारुती शिंगणवाडी. रामदास स्वामी शिवाजी महाराजांचं खाली स्मारक आहे. बर. शिंगणवाडीच्या वाटेवर. बर. तिथनं 11 किलोमीटर रामगड आहे. बर. रामगडीला मनाच्या श्लोक म्हणजे गुहा आहे त्या मोठ्या 2.
होय. हा त्यात मनाचे श्लोक लिहिले, त्यात मूर्ती आहे ते शिवाजी महाराजांच्या, रामदास स्वामींच्या. हा. परत रामदास स्वामी शिवाजी महाराजांनी मार्गदर्शन केले असं सज्जनगड दावलाय, असं दिशा दावलेलं आहे वरती तर पोहोचते केली होय नाही. हाय गो किती जातात लोक मनाचे जाते, पण तुम्हाला ते पायऱ्या चढा येणार नाही त्या. होय ना. मनाचे श्लोक लिहिले तिथं. जाते ती तेच की, पण तुम्हाला पायऱ्या खोल असतील त्या. खोल नाही, ती बारीकच जायच्या पण उतार यायची अशा खाली, आणि परत वर चढायचं म्हणजे अवघड लागणार. किती पायऱ्या आहेत? तरी 30-40 असते. एवढेच असतील. जायचं का गो. अतिशय असा रम्य परिसर होता आणि तिथून अजिबात हलावंसं वाटत नव्हतं. ओहो वा, खरंच इथून हलूच नाही अगदी. आता आम्हाला पाहायचं होतं शिवसमर्थ स्मारक, जिथे रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांची भेट झाली. माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगत जीवनी निरंतर. आत्मा रामदासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी. शिवसमर्थ स्मारक बघून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. खरोखर प्रत्येकाने अवश्य बघावं अशी हे ठिकाण चाफळ. निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्री रामचंद्रांचं अप्रतिम असं मंदिर. जय श्रीराम.